नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. यापूर्वी पण मी म्हटलं आहे की पुणे हे किमान 20 वर्ष मागं असलेलं शहर आहे आणि त्या शहरामध्ये खूप गोष्टी ह्या होणं बाकी होतं, खास करून ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या दृष्टीनं त्या झाल्या नाहीत आणि त्यामुळे एखादा रिंग रोड होत असेल तो व्हायलाच पाहिजे अशी आपली भूमिका आहे. जसं आता हे बघा ना, ह्या ज्या ठिकाणी हा पुणे रिंग रोड होतो आहे त्याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडं नाही आहे, पण जे काही पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे त्याप्रमाणे पुणे रिंग रोडचा मावळ तालुक्यातून जाणारा रस्ता हा प्रामुख्यानं पश्चिम रिंग रोड म्हणून दाखवला जातो, राईट? किंवा त्याला पूर्व रिंग रोड, ईस्टर्न अलाइनमेंट पार्ट 1 असं म्हणतात. म्हणजे वेस्टर्न अलाइनमेंट आणि ईस्टर्न अलाइनमेंट पार्ट 1 हा या दोन्हीचा महत्त्वाचा भाग आहे. मावळमधलं उर्से नावाचं गाव आहे, हे या प्रकल्पाचं मुख्य केंद्र आहे. एकूण या रिंग रोडची लांबी सुमारे 173 किलोमीटर आहे, जे MSRDC विकसित करते. पश्चिमचा जो टप्पा आहे तो उर्से ते वरवेचा हा टप्पा 68.8 किलोमीटर लांबीचा आहे, जो मावळमधल्या उर्सेपासून सुरू होतो. मावळमधली याची व्याप्ती जर आपण बघितली तर रिंग रोड मावळ तालुक्यातल्या उर्से, परंदवडी, ढमणे, बेबडोहोळ, चांदखेड, पाचणे, पिंपलोळी यासारख्या गावातनं जातो. आणि ज्या गावात मी उभा आहे जिथे हा प्रश्न निर्माण झाला आहे ते पण डिटेल्स आहेत माझ्याकडे. एकूण या प्रकल्पाचा खर्च असं सांगितलं जातो की साधारणपणे 42,000 कोटी ते 45,000 कोटी. आपली अडचण काय आहे, बहुतेक हे 3 वेळेला टेंडर फ्लोट झालं होतं, मला जेवढं माहिती आहे. कारण मी कलेक्टरशी बोलतो किंवा विभागीय आयुक्ताकडनं माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. ते टेंडर वेळेवरती झालं नाही, काय भूसंपादनाच्या अडचणी वगैरे असतील. पण नंतर ही प्रत्यक्षात खरीच या प्रकल्पाची कॉस्ट किती आहे कोणाला माहिती नाही. पण जी काही आकडेवारी पब्लिक डोमेनमध्ये आहे तेवढीच मी तुम्हाला सांगतो आहे. यासाठी भूसंपादनासाठी म्हणून 10,000 ते 11,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जिथे हा प्रश्न निर्माण झाला ज्या गावात, हे जे मावळचे डोंगर दिसत आहेत तुम्हाला, तिथं भूसंपादन करायचं आहे. बांधकामाचा जो खर्च आहे तो पश्चिम टप्प्यात बांधकामासाठी 7,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. रस्त्याची रुंदी, या रस्त्याची नियोजित रुंदी 110 मीटर आहे. हा रस्ता मुख्यत्वे 6 पदरी आहे. ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे आहे. दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड्स आहेत. स्थानिक वाहतुकीसाठी दोन्ही बाजूंना स्वतंत्र सेवा आहे वगैरे वगैरे. आणि सुरुवातीला मुंबई पुणे एक्सप्रेसवे उर्से टोल नाक्यावरती हा रिंग रोडचा महत्त्वाचा जंक्शन पॉईंट आहे. हा कनेक्टिव्हिटी जो आहे तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणारी आहे. सध्या या प्रकल्पाचं भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाद वगैरे आहेत. आता हे जे रिहे गाव आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे, जे काही मला दिसते त्याप्रमाणे रिहे गावात जिथे हा प्रश्न निर्माण झाला आहे तिथं भूसंपादन आणि डिमोलिशन जे आहे, तोडफोड जी आहे त्या संदर्भातली आकडेवारी अशी आहे की एप्रिल 2026च्या आकडेवारीनुसार काही घरं आणि गोठे जे प्रशासनानं तोडले, हे इथे एक टनेल बनणार आहे रिहे आणि पिंपलोळीच्या दरम्यान डोंगराळ भागामध्ये. रिंग रोडसाठी बोगद्याचं काम नियोजित आहे. सेंट्रल लाईन मार्किंग आणि माती परीक्षणाचं काम इथं पूर्ण झालं आहे. मशिनरीच्या साहाय्यानं सपाटीकरणाचं काम सध्या सुरू आहे. फेज 2मध्ये PMRDच्या नियोजनानुसार रिहे हे चांदखेड, पाचणे, पिंपलोळी, रिहे, घोटवडे या दुसऱ्या टप्प्यातील महत्त्वाचं गाव आहे. या गावातून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी 110 मीटर आहे. इंटरचेंज जंक्शन आहे आणि मग बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. पण आता हे सगळं होत असताना पुन्हा तोच मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं हे भूसंपादन सुरू आहे हे अपवादात्मक आहे की अशा पद्धतीने कोणाचा तरी दबाव आहे एका विशिष्ट मुदतीमध्ये ते संपवलं. बरं, याचं रिफ्लेक्शन पुरंदरमध्ये येणारच आहे. पुरंदरमध्ये जे भूसंपादन तुम्ही करत आहात त्याच्यात आपण बघतोय की अनेक लोकांचा पुरंदरच्या भूसंपादनाला विरोध आहे. त्याला तुम्ही पाचपट मावेजा देऊ, तिथं कमर्शियल त्यांना काहीतरी संधी देऊ वगैरे असं म्हटलं आहे. मागे पण आपण आपल्या अनेक विश्लेषणातून म्हटलं होतं, जसं नवी मुंबईमध्ये विमानतळ करत असताना कमर्शियल तुम्ही काहीतरी त्यांना संधी दिली. त्यामुळे लोक स्वतःची जमीन, स्वतःचं घर जेव्हा तोडलं जातं, त्यांच्या जमिनी संपादित होतात, त्यावेळेला त्यांची कितीतरी पिढ्यांची संपत्ती तुम्ही ताब्यात घेता, ती बळजुरीनं घेता आणि ते घेणं गरजेचंही असतं. हे मान्य करून मग त्यांना तुम्ही कमर्शियली काय पर्याय देऊ शकता ह्याचा विचार करायला हवा. आणि सामंजस्य नसेल तर तुम्ही जुलूमशाही करण्याच्या राजवटीचे एक प्रतिनिधी आहात, याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. पुन्हा एकदा सांगतो की हा रस्ता व्हायला पाहिजे, ह्याबद्दल काही दुमत नाही, पण ते करत असताना हा काही त्यातला पर्याय नाही आहे. थांबूया आपण.